नमस्कार. मी डॉक्टर सुरेश खमितकर, आरोग्यम धनसंपदा या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मी सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, मागील भागात आपण आयुर्वेदामध्ये पंचमहाभूत कसे महत्त्वाचे आहेत याची माहिती घेतली. आयुर्वेद हा त्रिदोषावर आधारित आहे. आयुर्वेदामध्ये वात, पित्त, कफ हे 3 दोष शरीरामध्ये आहेत असे मानले जाते आणि हे 3ही दोष शरीराचे संतुलन राखण्यासाठी अतिशय आवश्यक आहेत. जेव्हा शरीरामध्ये दोष संतुलित असतात तेव्हा स्वस्थ असतो माणूस, आणि जेव्हा याचं संतुलन बिघडतं तेव्हा मात्र व्याधी निर्माण होतात. आता यामध्ये पहिला दोष जो आहे वातदोष. दोष याचा अर्थ दूषयंती इति दोषाः, म्हणजे जे दुसऱ्याला बिघडवतात, दोष निर्माण करतात, त्यांना दोष असे म्हणतात. तर त्यापैकी पहिला जो आहे वात धातू. वात हा वायू आणि आकाश या पंचमहाभूतापासून बनलेला असतो. तो शारीरिक हालचाली, स्नायूंची हालचाल, नर्वस सिस्टीम आणि श्वसन प्रणालीशी संबंधित असा असतो. वात प्रकोप झाल्यास डोकेदुखी, स्नायूमध्ये वेदना, बद्धकोष्ठता, चिंता, शरीरामध्ये कुठेही वेदना या वातदोषामुळे होतात. त्यानंतर दुसरा दोष आहे तो पित्त. पित्त अग्नी आणि पाणी या पंचमहाभूतापासून बनलेला दोष आहे. तो शरीरातील पचन, चयापचय, शरीराचे तापमान नियंत्रित करणं ही कामं पित्तामुळे होतात. पित्त प्रकोप झाल्यास डोळ्यांच्या समस्या निर्माण होतात, डोकेदुखी, त्वचा रोग निर्माण होतो, हे पित्तदोषामुळे. त्यानंतर कफदोष. कफदोष हा पृथ्वी आणि पाणी या पंचमहाभूतापासून बनलेला आहे. तो शरीरभर स्निग्धता आणि आर्द्रता टिकवून ठेवतो. कफ वाढल्याने वजन वाढणे, घशामध्ये कोरडेपणा पडणे, ॲलर्जी होणं अशा समस्या निर्माण होतात. शरीरामध्ये वात हा नाभी खालच्या भागात असतो. नाभी आणि हृदय यामध्ये पित्त असते, तर हृदयाच्या वरच्या भागामध्ये वात असतो, कफ असतो. आणि माणसाच्या वयोमानानुसार देखील म्हातारपणी वात जास्त असतो. मध्य म्हणजे युवावस्थेत पित्त असतं, तर बालपणामध्ये कफ हा अधिक प्रमाणामध्ये आपल्या शरीरामध्ये असतो. आता वात हा या धातू हा गुणाने रुक्ष म्हणजे कोरडा, लघु म्हणजे वजनाने अगदी कमी, शीत म्हणजे थंड आणि सूक्ष्म असून त्याचे स्थान शरीरामध्ये नाभीच्या खाली असते. तिक्त, कटू आणि कषाय रसाच्या सेवनाने वात प्रकोप होतो, तर मधुर, आम्ल आणि लवण रसाच्या सेवनाने वात शमन होते. वात शमनासाठी स्निग्ध पदार्थाचे सेवन व बस्ती हे शोधक कर्मासाठी आयुर्वेदात सांगितलेले आहे. वाताचे एकूण 5 प्रकार असतात. ते म्हणजे प्राण, व्यान, उदान, समान आणि अपान. या 5 प्रकाराची वात संपूर्ण शरीरामध्ये त्यांचे कार्य करीत असतात. त्यानंतर आपण पाहूया पित्तदोष. पित्तदोष हा
गुणाने स्निग्ध, उष्ण, लघु, दुर्गंधी आणि द्रवत्व असलेले असे असून ते नाभी ते हृदय या स्थानामध्ये त्याचे पित्ताचे अधिष्ठान आहे असे आयुर्वेदात सांगितले आहे. पित्ताच्या प्रभावामुळे जठराग्नी तीक्ष्ण होतो तर कोष्ठ मृदू होतो. मध्यम वयामध्ये पित्ताचा प्रभाव अधिक असतो. तिखट, आम्ल म्हणजे आंबट आणि लवण रसाच्या सेवनाने पित्ताचा प्रकोप होतो. तर मधुर, तिक्त आणि कषाय या रसांच्या सेवनाने पित्ताचे शमन होते. आयुर्वेदामध्ये पित्त शमनासाठी घृत प्रयोग आणि विरेचन कर्म हे सांगितले आहे. पित्ताचे आलोचक, रंजक, भ्राजक, पाचक आणि साधक असे 5 प्रकार सांगितलेले असते. त्यानंतर आपण पाहूया कफदोषाची माहिती. कफदोष हा गुणाने स्निग्ध, शीत, गृह म्हणजे जड, मंद, चिकट व स्थिर असतो. कफ बाल्यावस्थेत अधिक प्रमाणात असतो. हृदयाच्या वरच्या भागामध्ये कफाचे प्राबल्य असते. कफाच्या प्रभावाने जठराग्नी मंद होतो आणि कोष्ठ मध्यम होतो. मधुर, आम्ल आणि लवण हे रस कफ वृद्धी करतात, तर तिक्त, कटू, कषाय हे कफाचे शमन करतात. मधाच्या सेवनाने आणि वमन कर्मामुळे कफाचे शमन होते. या कफाचे अवलंबक, बोधक, तर्पक, क्लेदक आणि श्लेषक असे 5 प्रकार असतात. आपण आज त्रिदोषाविषयी माहिती घेतली आहे आणि हे जेव्हा दोष संतुलित प्रमाणामध्ये शरीरात असतात तेव्हा शरीर स्वस्थ असते. पण जेव्हा या दोषांचे संतुलन बिघडते तेव्हा मात्र शरीरामध्ये व्याधी निर्माण होतात आणि त्यावर आयुर्वेदामध्ये जी चिकित्सा सांगितली आहे ती अतिशय उपयुक्त अशी आहे. आता पुढील भागामध्ये आपण पुढील माहिती घेऊया. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.